नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीपूर्व यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण जर यूट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत राज्यात कापूस खरेदी 15 मार्चपर्यंत सुरू झालेली आहे. काही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. CCIच्या कापूस खरेदीला अखेर मुदतवाढ देण्यात आला आहे. त्यामुळे अडचणीतील कापूस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. राज्यात 15 मार्चपर्यंत कापूस खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी सोयीनुसार स्लॉट बुक करून हमीभावाने कापूस विक्री करू शकणार आहे, अशी माहिती CCIचे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी दिली आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे CCI हमीभावाने कापूस खरेदी करणार आहे. शुक्रवारपासून दिनांक म्हणजे 27 तारखेपासून बंद करण्याचा निर्णय घेतला होता. पण शेतकऱ्यांकडे अद्याप मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक असल्यामुळे मुदतवाढीची मागणी केली जात होती. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र वाहतूक मंत्री गिरीशराज सिंह यांना पत्र लिहून 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो, चला तर मग आता बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला. तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली 65 क्विंटलची. किमान दर भेटले 7,400 रुपये, कमाल दर भेटले 7,600 रुपये, सर्व दर भेटले 7,500 रुपये. त्यानंतरची बाजार समिती सावनेर आवक आलेली 3,900 क्विंटलची. किमान दर भेटले 7,500 रुपये, कमाल दर भेटले 7,550 रुपये, सर्व दर भेटले 7,525 रुपये. त्यानंतरची बाजार समिती धामणगाव रेल्वे जाता LRA मध्यम स्टेपल आवक आलेली 4,400 क्विंटलची. किमान दर भेटले 7,000 रुपये, कमाल दर भेटले 7,650 रुपये, सर्व दर भेटले 7,200 रुपये. त्यानंतरची बाजार समिती अकोला जाता हे लोकल आवक आलेली 2,590 क्विंटलची. किमान दर भेटले 8,010 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये, सर्व दर भेटले 8,010 रुपये. त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगामून जाता हे लोकल आवक आलेली 2929 क्विंटलची. किमान दर भेटले 8,010 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये, सर्व दर भेटले 8,010 रुपये. त्यानंतरची बाजार समिती उंबेड जाता हे लोकल आवक आलेली 1,473 क्विंटलची. किमान दर भेटले 7,000 रुपये, कमाल दर भेटले 7,550 रुपये, सर्व दर भेटले 7,375 रुपये. त्यानंतरची बाजार समिती देऊळगाव राजा जाता हे लोकल आवक आलेली 1,100 क्विंटलची. किमान दर भेटले 7,400 रुपये, कमाल दर भेटले 7,800 रुपये, सर्व दर भेटले 7,650 रुपये. त्यानंतरची बाजार समिती नेर परसोपन जाता हे लोकल आवक आलेली 27 क्विंटलची. किमान दर भेटले 6,800, कमाल दर भेटले 6,800 रुपये, सर्व दर भेटले 6,800 रुपये. त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू जाता हे लांब स्टेपल आवक आलेली 2200 क्विंटलची. किमान दर भेटले 7,200 रुपये, कमाल दर भेटले 7,880 रुपये, सर्व दर भेटले 7,750 रुपये. त्यानंतरची बाजार समिती हिंगणघाट जाता हे मध्यम स्टेपल आवक आलेली 6,000 क्विंटलची. किमान दर भेटले 7,000 रुपये, कमाल दर भेटले 7,950 रुपये, सर्व दर भेटले 7,800 रुपये. त्यानंतरची बाजार समिती हिमायतनगर जाता हे मध्यम स्टेपल आवक आलेली 81 क्विंटलची. किमान दर भेटले 7,000 रुपये, कमाल दर भेटले 7,400 रुपये, सर्व दर भेटले 7,200 रुपये. त्यानंतरची बाजार समिती पुलगाव जाता हे मध्यम स्टेपल आवक आलेली 2,485 क्विंटलची. किमान दर भेटले 6,500, कमाल दर भेटले 7,880, सर्व दर भेटले 7,765 रुपये. तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.